नमस्कार. सततच्या बैठी कामामुळे आय टी प्रोफेशनलला किंवा इतरांना जे 7-8 तास बसून काम करतात त्यांना येणारा कॉमन आजार म्हणजे पाठदुखी, कंबरदुखी किंवा मिड बॅक पेन. असेच एक ग्रस्त तिशीतले 2 आठवड्यापूर्वी माझ्याकडे आले. मिड बॅकचं त्यांचं पेन होतं. पूर्ण चौकशी केल्यावर ते मिड बॅकचं पेन हळूहळू लोअर बॅकमधून त्यांना पायाला मुंग्या चालू झाल्या होत्या. सायटिका, इनिशियल स्टेजची सायटिका सारखं त्यांना सगळे सिम्पटम दिसत होते. माझ्या ऑस्टिओपॅथीच्या ट्रीटमेंटमुळे फक्त 4 सेशनमध्ये त्यांना पूर्णपणे आराम मिळाला. आज त्यांचा शेवटचं सेशन आपण करणार आहोत ऑस्टिओपॅथीचं. ऑस्टिओपॅथी ट्रीटमेंट कशी करतो हे आपण आज पाहणार आहोत आणि ती झाल्यानंतर आपण त्यांचे अनुभव ऐकूयात. जनरली मिड बॅक ज्यांचं पेन असतं त्यांचा हा पॉइंट असतो. इथं प्रेस केलं की जास्त पेन पेशंटला जाणवतं आणि तो जसा मोकळा होईल, जसा हळूहळू त्याचं पेन कमी होईल, तसं पूर्णपणे पेशंटचं मिडबॅकचं म्हणजे पाठीचं दुखणं बरं होतं. अशा प्रत्येकाचे रूट कॉज वेगवेगळे असू शकतात मिडबॅकसाठी. रॉंग पोश्चर व्हायचं कारण कसं आहे की मनुष्य हळूहळू स्वतः असा समोर झुकत जातो. ते पोश्चर चुकतच जातं. त्यांनी तसं न होता ताट थांबलं पाहिजे. पूर्वीच्या काळी लोक मारायचे, सरळ कर, सरळ बस, पाठीला मारायचे. आता तसं राहिलेलंच नाही कोणी. हा पॉइंट मानेसाठी. हॅलो, माझं नाव अजय कुलकर्णी. मी सरांकडे माझी आता 4थी अपॉइंटमेंट आहे आणि मला खूप जास्त प्रमाणामध्ये पाठदुखीचा त्रास होता. माझ्या मते 2 आठवड्यापूर्वी मी सरांना कॉन्टॅक्ट केला आणि मी त्यांना म्हणालो की माझं लोअर बॅकमध्ये खूप पेन होतंय, पायामध्ये मुंग्या येत आहेत आणि माझ्या कामावर त्याचा परिणाम होतो. तर मी पण मे बी तुमच्यासारखाच एखादा IT एम्प्लॉई आहे की जो 10 तास 12 तास बसून बऱ्याच वेळा खुर्चीवर कामं करतो आणि त्यामुळे मला पाठदुखी आणि मानदुखीचा थोडा त्रास होत होता. तर पहिल्या सेशन नंतरच सरांनी जो उपचार केला त्याच्यानंतर मला फरक जाणवणं चालू झालं. वेदना खूप कमी झाल्या, पेन खूप कमी झालं. पायामध्ये ज्या मुंग्या येत होत्या मला उजव्या पायामध्ये त्या पण खूप कमी झाल्या आणि आता आमचं 4थं सेशन आहे आणि जवळपास मी तुम्हाला सांगतो 95 to 98% मला पेन नाहीये. आय एम पेन फ्री अबाउट 98% आणि त्यामध्ये माझा कामाची प्रोडक्टिव्हिटी पण खूप वाढली आहे. दररोज मला सकाळी उठल्यावर पाठ दुखत होती आणि खूप महिने मी तो त्रास सहन केला. पण आता सरांमुळे मला एक उपाय म्हणजे सापडलाय आणि त्यांच्या उपचारामुळे मला एक नवीन त्याच्या मजा घेता येते. नाही तितके दिवस मला पाठीला हात लावून उठायला लागायचं. दुसरा मुद्दा, सरांनी मला काही एक्सरसाइज सांगितले. ते म्हणाले की तुमचं काम बसू नये तर तुम्ही थोडे पाठचे स्ट्रेचिंगचे एक्सरसाइज करा आणि त्यांनी एक 6-7 प्रकार मला दाखवले आणि त्यानुसार सुद्धा मी ते फॉलो करतोय आता. तर मला सरांना थँक्यू म्हणायचं त्याबद्दल आणि खरंच तुम्ही सुद्धा अवश्य जरूर या इकडे. तुमच्या कुठल्याही प्रकारच्या वेदना असतील तर सर तुम्हाला नक्की मदत करतील.